नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेजण मुक्ताने बनवलेले गुलाबजाम खात असतात. त्याच वेळेला स्वाती खात असताना म्हणते की वाव मुक्ता, अमेझिंग, एकदम मस्त झाले आहेत गुलाबजाम, खूप छान. त्याच वेळेला लकी म्हणतो की हो वहिनी, एक नंबर झाले आहेत गुलाबजाम. तेव्हा मुक्ता खुश होऊन थँक्यू असं म्हणते. तेव्हा इंद्रा म्हणते की बघितलं, मीनी सांगितलं होतं ना, मला माहीतच होतं. मुक्ताच्या हातचे गुलाबजाम सगळ्यांनाच खूप आवडतात आणि तसंही मुक्ताला काही गोड पदार्थ बनवायला दिले ना, की ती उत्तमच बनवते. म्हणूनच गोड पदार्थ बनवायला मुक्ताकडे द्यायचे असं म्हणून ती हसत असते. नंतर मग ती म्हणते की काय रे सागऱ्या, बरोबर ना? पुढे म्हणते की आशू, अहो तुम्ही एक पण गुलाबजाम का खाल्ला नाही? तुम्ही गुलाबजाम खा. तेव्हा आता मुक्ता म्हणते की आशू हे बघ, आता मम्मी पण तुला सांगतायत की गुलाबजाम खायला. आता तुला एकतरी गुलाबजाम खावाच लागेल हां. तेव्हा तो म्हणतो की नाही, सिरियसली पोटामध्ये ना काहीच जागा नाही आहे, नाहीतर मी नक्कीच खाल्लं असतं. तेव्हा मुक्ता म्हणते की काय, असं काय करतोयस आशू तू? एखादा तरी गुलाबजाम खाण्यासाठी जागा असेलच ना पोटात तुझ्या. तेव्हा आशूला अशा प्रकारे मुक्ता फोर्स करते हे पाहून सागरचं लक्ष तिच्याचकडे असतं. आणि मुक्ता म्हणते की ठीक आहे, तुला नसेल इच्छा तर राहू देत. तेवढ्यातच मुक्ताला दिसतं की सागर तिथे बाजूलाच बसलाय. ती म्हणते की सागर, अहो तुम्हाला काही हवंय का? आणि हे काय, तुम्ही अजून एकही गुलाबजाम खाल्लेला नाहीये. काय सागर, आशू तर आशू, तुम्हालाही सांगावं लागतंय का खाण्यासाठी? खा ना, तुम्ही तरी खा, टेस्ट करून बघा ॲटलिस्ट. तेव्हा सागर म्हणतो की मला नको आहे. मुक्ता म्हणते की अहो सागर, तुम्ही पण काय आशूसारखी. तेव्हा तो म्हणतो की अरे मुक्ता, असं कसं म्हणताय तुम्ही? पाहुण्यांनी अजून गुलाबजाम खाल्लाही नाही आणि मी कसा काय खाणार? म्हणून तो गुलाबजामची वाटी घेऊन त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो की अहो हे बघा मिस्टर आशू, तुम्हाला गुलाबजाम खावाच लागेल. तुम्ही पाहुणे आहेत आमच्या घरचे, मुक्ताचे अगदी जवळचे मित्र, त्याच्यामुळे तुम्हाला खावंच लागणार आहे. आणि कसं आहे ना मुक्ता, पाहुण्यांनी पहिलं खाल्लं पाहिजे. जरीही घरच्या नवऱ्याने खाल्लं नाही तरी चालेल, परंतु पाहुण्याने पहिलं खाल्लं पाहिजे. असं म्हटल्यावर मुक्ताला जरासं ते टोचतं आणि सावनी मात्र हे आनंदाने अगदी बघत असते. त्याच वेळेला आता इथे मुक्ता म्हणते की सागर जाऊ दे, त्याला नाही आहे इच्छा खाण्याची तर नको राहू देत, आपण कशाला फोर्स करायचं. तेव्हा सागर म्हणतो की अहो मुक्ता, असं कसं बोलताय तुम्ही, फोर्स नाही करायचं. अहो पाहुणे त्या घरचे, त्यांची खातिरदारी तर चांगलीच झाली पाहिजे. बाकीची खातिरदारी झाली, आत्ता ही खातिरदारी. असं म्हणून बघतो की थांबा, तुम्ही ना असं ऐकणार नाही आहे. म्हणून सागर आता स्वतःच्या हातात गुलाबजाम धरतो, त्याचं तोंड हातात धरतो आणि जबरदस्ती त्यांच्या तोंडात गुलाबजाम कोंबतो. आणि हा सगळा राग तो आशू आणि मुक्तावरचा काढत असतो. तेव्हा मुक्ता ही आशेजवळ येते, त्याला जोरात ठसका लागतो. मुक्ता म्हणते की अहो सागर, हे काय करताय काय तुम्ही? त्याला किती जोरात ठसका लागला ते पहा ना. आणि मग आशूला इंद्रा म्हणते की थांबा, सावकाश सावकाश आशू. आणि मग मुक्ता म्हणते की थांब, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. आणि ती त्याच्यासाठी पाणी घेऊन त्याला प्यायला देते आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत असते आणि त्याचा ठसका काढण्याचा प्रयत्न करत वर बघ असं म्हणत असते. आणि हे सगळं सागर पाहतो आणि आशूची इतकी मनापासून मुक्ता काळजी घेते हे पाहून सागरला मात्र खूपच त्रास होत असतो. मुक्ताला आशूला ठसका लागलेला पाहून खूप त्रास होत असतो. ती अगदी कासावीस झालेली असते आणि म्हणते की हा ठसका इतका बेकार लागतो माहिती आहे, म्हणून प्लीज तू थोडं पाणी घे, तुला बरं वाटलं का? तेव्हा तो म्हणतो की हो, मला बरं वाटलंय. मग सागर हे सगळं बघून आतमध्ये निघून जातो आणि आशू म्हणतो की मुक्ता चल, इट्स टाईम टू लिव्ह नाव. तेव्हा मग ती म्हणते की थांब ना थोडा वेळ, असं काय अचानक? तेव्हा तो म्हणतो की नाही, मी निघतोय, तसंही फार उशीर झालाय. आणि नंतर आशू तिथून निघून जातो. आणि नंतर मुक्ता विचार करते की सागर असे का वागत आहेत. आशू गुलाबजाम खायला तयार नव्हता, परंतु सागर असे का वागले आज, असा विचार मुक्ता आता करू लागते. त्यानंतर सागर त्याच्या रूममध्ये येतो आणि रूममध्ये आल्यानंतर तो खूपच डिस्टर्ब असतो. त्याच वेळेला त्याची नजर ही समोरच्या ड्रेसिंग टेबलच्या आरशाकडे जाते. तेव्हा तो समोर बघतो तर मुक्ताने अभिनंदन सागर असं लिहिलेलं असतं. त्याचप्रमाणे खाली हार्ट देखील काढलेले असतात. आता हे सगळं पाहून सागरच्या मनाला थोडंफार कुठेतरी वाटतं. सागर म्हणतो की मुक्ता, हे सगळं का करत आहात तुम्ही? एकीकडे हे असं माझ्याबद्दल प्रेम दाखवताय आणि दुसरीकडे असं वागताय. मला कळत नाही आहे, तुम्ही असं का करताय? माझ्याशी का करताय खोटेपणा? मला इतकंच कळतंय की तुम्ही तुमचं आणि आशूचं नातं माझ्यापासून लपवताय. आय नो, तुम्ही हे सगळं का करताय मला खरंच कळत नाही आहे. असं माझ्यापासून हे सगळं का लपवताय? खरं मी चुकलो असेल तुमच्या बाबतीत, रागावलं असेल, चिडलो असेल आणि कधी-कधी खूप रागावलं देखील असेल. परंतु तुम्हाला कधीही मी हर्ट केलं नाही किंवा तुमचं मन दुखावलं नाही. मेन म्हणजे तुमचा विश्वासघात मी कधीच केला नव्हता. परंतु तुम्ही तुम्ही मात्र हे सगळं करताय. तुम्ही मात्र माझ्यापासून आशयाने तुमचं नातं लपवताय आणि माझ्याबरोबर इतका खोटेपणा करताय तुम्ही.
आणि विश्वासघात करताय. इतकंच मला कळतंय आणि मला आता दुसरं काहीही कळत नाही. असं म्हणून आता सागरला या सगळ्याचा खूपच राग येत असतो. त्याच वेळेला त्याच्यासमोर एक दुसरा सागर असतो आणि तो त्याच्यावर आता बघत हसत असतो. त्याच वेळेला आता सागर त्याच्याकडे बघून दचकतो. तो म्हणतो की "काय? सागर कोळी झालं, पुन्हा तेच केलं? पुन्हा तुम्ही मातीच खाल्ली ना? पुन्हा एकदा तुम्हाला एका मुलीने फसवलं." तर म्हणून तो त्याच्यावर हसत असतो. त्याच वेळेला सागर त्याला म्हणतो की "थांब, हळू बोल," असा तो इशारा करतो. परंतु दुसरा सागर काही ऐकत नाही. तो म्हणतो की "झालं, तू पुन्हा पुन्हा तीच 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 चूक का करतो? तू काय केलं होतंस आता तुला आठवतंय का? तू का लग्न केलं होतंस त्या 101 वालीशी? तिच्याशी लग्न केलेलंस 101 वाली कळलं नाही का? मुक्ताशी म्हणतोय मी. तिच्याशी लग्न तू केलेलंस ते केवळ सईसाठी. परंतु आता तू वाहवत गेलास. तू जे काय केलं हे तुला कळलं नाही. म्हणूनच तुझी आज ही दशा झाली. पुन्हा तुला एका मुलीने फसवलं. आपण काय करतो तीच चूक पुन्हा करतो. एका स्त्रीवर पुन्हा पुन्हा प्रेम करतो, परंतु आपला काय होतो तरी विश्वासघात. तसंच तुझं झालेलं आहे. काय गरज होती हे सगळं करण्याची? हे सगळं तू तुझ्या हाताने करून घेतलं आहेस. आठवतंय त्या मुक्ताशी लग्न का केलं होतंस? त्याच वेळेला त्याला मुक्ताचा आणि त्याचा अगोदरचा संवाद आठवतो. तो म्हणतो की "हे बघा, मला तुमच्याशी लग्नामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे. मी फक्त माझ्या मुलीसाठी लग्न करत आहे." तेव्हा मुक्ताही त्याला म्हणते की "हो, फक्त सईसाठीच मी हे लग्न करत आहे." तेव्हा मग आता दुसरा सागर म्हणतो की "आठवलं काय झालं? परंतु तू ते नातं तेवढंच मर्यादित न ठेवता पुढे नेलंस आणि तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करायला लागलास. परंतु काय झालं आज बघितलंस? तिने काय वेळ आणली आहे तुझ्यावर? आणि हो, हे सगळं ब्रेसलेट घालण्याची काय गरज आहे? हे बघ, मी पण काढून फेकून देत आहे. तू पण ते काढून फेकून दे." असं म्हणून आता सागर त्याचं ब्रेसलेट काढतो आणि मागे फेकून देतो. तेवढ्यातच सावनी पुढे येते आणि सावनीच्या पायाखाली ते ब्रेसलेट येतं. सावनी म्हणते की "हे काय? मुक्ताने दिलेलं ब्रेसलेट सागरने फेकून दिलंय." असं म्हणून ती आता आनंदाने ते ब्रेसलेट हातात घेते आणि ते ब्रेसलेट ती अगदी समाधानाने बघत असते आणि ते पाहून तिला खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेला आता सागर एकटा तिथे उभा असताना त्याच्याजवळ सावनी जाते आणि सावनी म्हणते की "काय सागर?" आता सागर पटकन दचकतो आणि समोर बघतो तर तो दुसरा सागर गायबच असतो. आणि सावनी म्हणते की "हे काय? चक्क कॉलेज स्टुडंटसारखं भिंतीवर लिहितात तसं भिंतीवर लिहिलेलं आहे." "हो, हे कोणी केलं असेल कळलं मला. तुझ्या डार्लिंगने, डिअर मुक्ता डार्लिंगने हे सगळं केलेलं आहे. अरे, मुक्ताने तुझ्यासाठी इतकं सगळं केलं, इतकं छान सरप्राईज दिलंय आणि परंतु तू काय केलंस तर तू हे दिलेलं ब्रेसलेट अशा प्रकारे फेकून दिलंस. सागर असं का केलंस तू? मुक्ताने तुझ्यासाठी असं छान सरप्राईज केलंय म्हणूनच तर ते बालिश आहे आणि हे ब्रेसलेट मात्र तू आता फेकून दिलंस. तिने तुझ्यासाठी एक तर मनाने ते घेतलं होतं. का केलंस असं सागर? असं काय घडलं?" सावनी त्याला विचारते. त्याचबरोबर सागर चिडून आता तिथून निघून जातो आणि सावनीला मात्र या सगळ्याचा खूपच आनंद झालेला असतो. तर अशा प्रकारे चिडून निघून गेल्यामुळे तिला खूपच मजा वाटत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं मुक्ताचं किचनमध्येच काम सुरू असतं. सागर हा समोरून निघून जातो. मुक्ता बघते आणि म्हणते की "सागर, एवढ्या रात्री कुठे बाहेर चाललेत?" म्हणूनच ती आता त्याला आवाज देण्यासाठी म्हणून तिथून बाहेर पडते आणि म्हणते की "सागर, 1 मिनिट थांबा." सागर काहीही न थांबता तिथून दरवाजाच्या बाहेर पडून बाहेर निघतो. आता मुक्ता पण त्याच्या मागे मागे धावत येते आणि त्याच्याकडे जिन्यावर येऊन म्हणते की "सागर, काय चाललं हे तुमचं? तुम्ही कुठे निघाले आहात एवढ्या रात्री?" तेव्हा तो म्हणतो की "माझं जरा काम आहे." मुक्ता म्हणते की "एवढ्या रात्री कसलं काम आहे सागर? निदान आज तरी प्लीज घरी थांबा ना. मला ना आज खरंच तुमच्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत आणि ना मेन म्हणजे पहिले आपण कसे गप्पा मारायचो आणि तुमच्याशी मला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे." परंतु सागर काही ऐकत नाही. तो म्हणतो की "माझं महत्त्वाचं काम आहे, मी नाही थांबू शकत." असं म्हणून तिचा हात बाजूला करत तो निघून जातो. मुक्ता म्हणते की "काय झालं असेल सागरला? असे अचानक का निघून जात आहेत? मी एवढं थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु एकदाही त्या माझ्या शब्दाला त्यांचा पाय अडला नाही. ठीक आहे, जाऊ देत. त्यांचं असंच काहीतरी महत्त्वाचा फोन असेल म्हणूनच ते गेले असतील. ठीक आहे, येतील परत लवकरच. मी त्यांची वाट बघते." असं म्हणून मुक्ता आता वर जिन्यात चढू लागते. त्याच वेळेला पुन्हा घरी आल्यानंतर सावनी समोर उभी असते. सावनीला मुक्ता म्हणते की "काय गं, काय झालं?" तेव्हा ती म्हणते की "हे बघा, हे काय आहे? तू सागरला दिलेलं ब्रेसलेटच आहेस ना ते? बघितलं सागरने काय केलं? तू इतकं मनापासून त्याला ब्रेसलेट दिलं, परंतु सागरने ते ब्रेसलेट फेकून दिलं होतं." त्याच वेळेला मुक्ता विचार करते की "काय? ब्रेसलेट सागरने टाकून दिलं?" तेव्हा मुक्ताला सावनी म्हणते की "अगं काय ना, प्रत्येक जड वाटणारी गोष्ट माणूस बाजूलाच करतो. म्हणूनच ही गोष्ट सागरने बाजूला केली असावी कदाचित." आणि तिथून सावनी बोलून निघून जाते. मुक्ता विचार करते की असं काय घडलं असेल? सागरने हे ब्रेसलेट काढून टाकून दिलं. खरंच सागरने स्वतःच्या हातून काढलं असेल का? की सागरला ते लूज झालं असेल किंवा कुठेतरी अचानक पडलं असेल. परंतु हे सागरच्या मापाचंच घेतलं होतं. अचानक काय झालं? असं मुक्ता विचार करते.
त्यानंतर सागर त्याच्या गाडीमध्ये बसून दारू पीत बसलेला असतो. त्याच वेळेला तो आता सगळ्या गोष्टी आठवू लागतो. मुक्ता आणि आशूचं नातं आणि त्या दोघांच्या नात्यांमधले हसणे खेळणे आणि त्यांची जवळीक सगळं काही आठवत असतं. नंतर जेव्हा आशू आणि मुक्ता पुन्हा काडगीळमध्ये खरेदी करण्यासाठी गेलेले होते तेव्हा सावनी त्याला बोलावून घेते आणि नंतर हे हसतं माझ्या काही ओळखीचं आहे. आणि कसं आहे, कारण काही वर्षापूर्वी मी त्या मुक्ताच्या जागी होते आणि खरं तर मुक्ता आणि आशू हे एकमेकांबरोबर किती खुश आहेत, एवढं खुश तर मी तिला तुझ्याबरोबर पाहिलं नाही आणि कुठलीही बाई तुझ्याबरोबर खुश राहू शकत नाही, हे सगळं आता सागरला आठवतं. नंतर सागरला मुक्ता आणि आशूने एकमेकांना घातलेली मिठी हे आठवते. त्याच वेळेला सागर आणखी दारू पित असतो. मुक्ता इथे विचार करते की काय झालं असेल नेमकं. सागर फोन का उचलत नाहीये, 12 वाजून गेलेत आणि म्हणूनच सारखी सारखी मुक्ता सागरला कॉल करत असते. परंतु सागर काही कॉल उचलत नसतो. सागर हा सारखा सारखा दारूच पीत चाललेला असतो. त्यानंतर सागर बाजूला बघतो तर त्याचा फोन वाजत असतो आणि फोनमध्ये लेक्चर गोखले असं नाव म्हणजेच मुक्ताचा फोन आलेला असतो. तरीही तो फोन उचलत नाही. मुक्ता म्हणते की किती फोन ट्राय केले यांना तरीही हे फोन उचलत नाही आहेत. काय घडलं असेल असं नेमकं? कुठे गेले असतील हे इतक्या रात्री कोणालाही काही न सांगता? म्हणून आता ती म्हणते की मी मिहीरला फोन करून बघते काही कळतंय का. म्हणून मुक्ता आता मिहीरला कॉल लावते आणि म्हणते की मिहीर, अरे सागर आहेत का रे तुझ्याबरोबर? तेव्हा तो म्हणतो की नाही अगं बहिणी, आज ॲक्च्युली माझी जरा तब्येत ठीक नाही म्हणून मी दारोज बरोबर नाही आहे. का, काय झालं? तेव्हा मुक्ता म्हणते की ते कधीचीच बाहेर गेलेत. मी त्यांना सारखं सारखं फोन करते परंतु ते माझा फोन रिसीव्ह करत नाही आहेत. त्यावर मिहीर म्हणतो की ठीक आहे वहिनी, तू काळजी करू नकोस, मी बघतो कुठल्या तरी कामामध्ये असेल. एक काम करतो, मी इथून फोन करतो आणि जर मला काही समजलं तर मी लगेच तुला कॉलबॅक करतो, ठीक आहे? काळजी करू नकोस तू. त्याच वेळेला ती म्हणते की हो, कळवलंस तर बरं होईल रे बाबा, प्लीज फोन कर. असं म्हणून ती फोन ठेवते आणि नंतर सावनी येते आणि म्हणते की काय गं मुक्ता, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, बराच वेळ झाला तू सागरची वाट पाहताना दिसतेस, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सावनी म्हणते की तसं नाही गं, खूप वेळ झालं सागरची वाट पाहताना दिसतेस म्हणून म्हटलं. तेव्हा मुक्ता म्हणते की काय ना सावनी, ते काही असेल ते आमच्यात आहे. आमच्यात सगळं उत्तमच चाललं आहे आणि इथून पुढेही उत्तमच राहील याची काळजी मी घेईन. म्हणून तुम्ही कसलीही चिंता करू नका. त्यावेळेला लगेच सावनी म्हणते की यापुढेही उत्तम राहील. परंतु या आधीचं काय? या अगोदर जे काही सगळं डॅमेज झालं आहे ना, त्याचं काय करणार आहेस तू? तेव्हा मग मुक्ता म्हणते की सावनी, मला ना एक गोष्टच कळत नाही आहे. ज्या व्यक्तीने सागरचं आयुष्य इतक्या मोठ्या प्रमाणात डॅमेज केले त्या व्यक्तीलाच सागरची काळजी कशी बरं वाटू शकते? बरं, सागरची तर काळजी वाटतेच, त्याचप्रमाणे माझीही काळजी तुम्हाला वाटू लागली आहे. मला असं वाटतंय ना की सावनी, तुम्ही एक काम करा. तुम्ही ना तुमची काळजी करा त्यापेक्षा जास्त. मी माझी आणि सागरच्या नात्याची काळजी घेऊ शकते. मी सागर आणि माझ्या नात्याची काळजी घेण्यासाठी अगदी समर्थ आहे आणि आमचं नातं उत्तम आहे. आणि दुसरी गोष्ट, माझ्या प्रेमावर आणि सागरवर पूर्णपणे विश्वास आहे. म्हणूनच मला माहिती आहे आमचं नातं हे कायम चांगलंच राहणार आहे आणि तुम्ही त्याचा कसलाही विचार करू नका. असं म्हणून मुक्ता तिथून निघून जाते. त्यापेक्षा तुम्ही तुमची काळजी करा असंही ती म्हणते. तर इथे सावनी ती गेल्यानंतर गालातच हसत म्हणते की मुक्ता, तुला कल्पनाही नाही आहे की तुझ्या आयुष्यात काय वाढून ठेवलं ते. तू म्हणतेस की तुझा सागरच्या नात्यावर आणि तुझ्या नात्यावर पूर्ण विश्वास आहे. परंतु तुला नाही माहिती, हा जो विश्वास आहे ना तो तुझ्या मनात आहे. परंतु सागरच्या मनामध्ये या सगळ्यामध्ये संशयाचं भूत कसं पेरलं मी आणि सागरच्या मनातून काही केलं त्या संशयाचं भूत लवकर जाणार नाही. हे सगळं सागरला बरबाद करून सोडणार आहे आणि तुमचं नातंही या सगळ्या विश्वासाच्या बळावर कसं टिकतं ना तेच बघते मी. तुला माहिती नाही आहे तुझं आणि सागरचं नातं मी कोणत्या लेवलवर डॅमेज केलेलं आहे, ते पुन्हा रिपेअर होऊ शकत नाही. मुक्ता दरवाज्यात जाऊन उभी असते तेव्हा इंद्रा येते आणि म्हणते की काय गं मुक्ता, काय झालं? सागर अजून आईला नाही? तेव्हा ती म्हणते की नाही ना मम्मी, काहीच कळत नाही आहे. मगाशी महत्त्वाचं काम आहे असं सांगून ते निघून गेले आणि अजूनही परत आलेले नाहीत. मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. तेव्हा मग आता लगेच इंद्रा म्हणते की मला पण कळत नाही आहे, सागरे असं का वागतोय आजकाल? मुक्ता म्हणते की हो ना, मला त्यांच्याशी बोलायचं होतं. आजकाल त्यांच्याशी गडबडीत बोलता पण येत नाही आहे मला. नेमकं त्यांच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि लकी आणि आरतीविषयी पण बोलायचं होतं, पण तेही बोलता येत नाही आहे. तेव्हा इंद्रा म्हणते की हो गं, गेल्या काही दिवसापासून मिनी पण बघते, सागऱ्या काही वेगळाच वागतो. तो ना पहिल्यासारखं वागायला लागलाय, दुसऱ्यासारखं बोलायला लागला प्रत्येकाशी. तेव्हा मग सावनी तिथे उभी राहून म्हणत असते की वा, आता सगळं काही माझ्या फेवरमध्येच आहे. याचा अर्थ मुक्ता अजूनही सागरशी लक्की आणि आरतीबद्दल बोललेली नाहीच आहे आणि हीच योग्य वेळ आहे माझ्यासाठी. आता याच योग्य वेळेचा फायदा घेऊन पुन्हा मला एकदा लक्कीचं ब्रेनवॉश केलं पाहिजे
आणि हे सगळं ती ऐकत असते. तेव्हा आता मुक्ता टेन्शनमध्ये असताना इंद्रा तिला धीर देत म्हणते की तू काळजी करू नको, सागऱ्या लवकरच येईल. नंतर आता सावनी म्हणते की हीच वेळ आहे, मला लक्कीशी बोललं पाहिजे. तेव्हा मग ती लक्कीच्या रूममध्ये येते आणि त्याला गदागद हलवत उठवते आणि म्हणते की ए लक्की, लक्की उठ, काय कसल्या झोपा काढतोयस तू? तेव्हा लक्की म्हणतो की ए काय ग, तू कशाला मला सारखी झोपेतून उठवत असते? तेव्हा ती म्हणते की तू माझी इथे झोपमोड केलीस आणि इथे मस्त स्वतः झोपा काढतोयस. तेव्हा लकी म्हणतो की काय झोपमोड केली तुझी, काय केलंय मी? तेव्हा सावनी म्हणते की काय केलंयस हे तू मला विचारतोयस? अरे तुला कळत नाही का, तुला इतकं समजावून देखील तू त्या आरतीबरोबर लग्नाला कशाला तयार झालात? तेव्हा मग तो म्हणतो की त्याच्याबद्दल बोलतेस तू? तेव्हा ती म्हणते की हो, त्याचबद्दल मी बोलते. मला कळत नाही आहे ती मुक्ताने नेमकं तुम्हाला काय खाऊ घालते? इतकं तुला समजवलेलं असून पण पुन्हा तू त्या मुक्ताचंच ऐकलंस. अरे तुला कळतं आहे का, तू तुझं ऐकून स्वतःच्या पायावरच धोंडा मारून घेणार आहेस. अरे स्वतःचं आयुष्य चांगलं जगण्याच्या नादामध्ये तुला मुलाचा खर्च, त्याचे कपडे, बाळाचे डायपर वगैरे सगळं काही चेंज करावं लागेल. शिवाय त्यांचे वॅक्सिन्स सगळं ह्याच्यातच अडकावं लागेल. कुठेही बाहेर जायचं म्हटलं तरी पहिले बाळाची बॅग भरावी लागेल, त्याची औषधं, कपडे सगळं काही. तुला कळतं आहे तुझं फ्रीडम निघून जाणार आहे आणि ड्रिंकिंग, स्मोकिंग हे सगळं काही करता येणार नाही आहे तुला. कशाला स्वतःचं चांगल्या आयुष्याची बर्बादी करून घेतोयस? मी तुला आत्ताही सांगते, आताही तुला समजण्यासाठी वेळ आहे. आत्ताही समज आणि त्या आरतीला लग्नाला नकार दे. त्याच वेळेला आता पुन्हा लकी सावनीच्या बोलण्यामध्ये येतो आणि ती बोललेल्या गोष्टींवर तो विचार करू लागतो आणि सावनीला मात्र आनंद झालेला असतो. तर इथे मध्यरात्र झालेली असते. मुक्ताचं तिथेच डायनिंग टेबलवर डोळा लागतो. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते आणि मुक्ता म्हणते की सागर, सागर आलेत बहुतेक. ती धावत धावत दरवाजाजवळ येऊन दरवाजा उघडते. त्याच वेळेला सागर अचानक मुक्ताच्या अंगावर येऊन पडतो आणि तो खूप दारू प्यायलेला असतो. मुक्ता लकीला आवाज देते आणि लकी आणि मुक्ता दोघेजणही मिळून सागरला रूममध्ये घेऊन झोपवतात. तेव्हा आता सागर झोपलेला असतो. मुक्ता लकीला म्हणते की लकी जा, तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर, मी आहे इथे सागरजवळ, जा तू आराम कर, असं म्हणून ती त्याला जायला सांगते. आणि नंतर सागर हा बेशुद्ध अवस्थेमध्ये असतो. मुक्ता सागरकडे बघतच बोलत असते की सागर, हे सगळं काय चाललंय तुमचं? आज तुमच्यासाठी किती मोठा महत्त्वाचा दिवस होता, परंतु तुम्ही आज दारू पिऊन आलात. असं काय झालं आहे सागर? तुम्ही असे का वागताय ना, मला खरंच काही कळत नाही आहे. खरंच तुम्हाला असं काहीतरी बोलायचं आहे माझ्याशी. खूप काही आहे जे तुम्हाला शेअर करायचं आहे. तुम्ही असं मनामध्ये खूप साठवून ठेवले आहात, पण प्लीज ते माझ्याशी बोला ना. तुम्ही बोललात की तुमचं मन हलकं होईल. असं काय झालं आहे तुमच्या मनात? असं कोणतं वादळ आहे जे तुम्ही बाहेर काढत नाही आहात? सागर, इतकं मला कळतं आहे की तुमच्याशी मलाही बोलायचं आहे आणि मलाही तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे, परंतु तुम्ही ते सांगत नाही आहात. काय झालं आहे असं सागर? नेमकं काय घडतं आहे असं तुमच्या आयुष्यात जे तुम्ही असं वागताय? असं मुक्ता आता विचार करत असते. आणि आता सागरची ती अवस्था पाहून मुक्ताला खूप त्रास होत असतो आणि ती मनातल्या मनातच खूप कुढत असते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की सागर आता मुक्ताला म्हणतो की ती सावनी जे बोलत होती ना, ते अगदी बरोबरच बोलत होती. मुक्ता, तुम्ही मला कधीही सोडून जाल, तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय, असं म्हणून सागर तिथून निघून जातो. त्याच वेळेला आता सागर निघून गेल्यावर सावनी येऊन म्हणते की धडामधूम दिवाळीच्या अगोदरच फटाके फुटण्याचा आवाज येत आहे मला. खरंच खूप भारी वाटतं हे सगळं. मुक्ता, हे सगळं काय चाललेलं आहे? आणि ती तिच्या आता गळ्यातल्या मंगळसूत्राकडे बघते आणि म्हणत असते की खेचू का मी हे मंगळसूत्र? तसं आहे ना, कसंही याचा काहीच उपयोग नाही आहे. तसंही आता सागरचं तुझ्या बाबतीत काय मत झालेलं आहे तुला माहिती आहे. आणि हो मुक्ता, तुझ्या या प्रेमावर आणि लग्नावर खूप विश्वास होता ना, परंतु बघ सागर आज काय बोलतोय ते. तेव्हा मुक्ता तिचा हात धरत म्हणते की हे बघा, काळ्या मन्याच्या बाईला काळ्या मन्यांचं महत्त्व काय कळणार आहे? आणि तसंही तुम्हाला या काळ्या मन्यांचं महत्त्व कधी समजलंच नव्हतं, म्हणूनच तर तुमचा गळा असा रिकामी आहे. आणि लक्षात ठेवा, इथून पुढे माझ्या मंगळसूत्राला जर हात घालण्याचा प्रयत्न केलात तर हात आहे ना, हा तुमचा हात मुळासकट उपटून टाकेन मी. तुमच्या अशा या स्वभावामुळेच तुम्ही आयुष्यामध्ये एकट्या आहात आणि एकट्याच राहणार. आणि सागरचं जे काही आहे ते मी बघून घेईन. सागर आणि माझ्या नात्याचं काय करायचं आहे हे तुम्हाला मला सांगण्याची गरज नाही, असं म्हणून आता मुक्ता चांगलीच सावनीला धमकी देते. आणि त्याच वेळेला सावनी तिथे गप्प उभी असते. आता सागरला या सगळ्या अवस्थेतून मुक्ता कशाप्रकारे बाहेर काढणार आणि नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.